उद्ध्वस्त करण्यामध्ये लोकांचा विकास म्हणतात. वाहनांची संख्या वाढवण्याला जबाबदार कोण? पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्यावेळेस वीक केली जाते किंवा त्याचं कमजोर केली जाते, पब्लिक ट्रान्सपोर्ट यांनी बसेस बंद केल्या, त्या काळामध्ये लोकांनी वाहनं खरेदी केलेली आहे. आणि हे दुष्टचक्र थांबणार नाहीये. आम्ही या माध्यमातून विकासाचं एक मॉडेल मांडतोय. आमचा विकासाला विरोध नाहीये. त्यांचं मॉडेल हे विकासाचं नाही, विनाशाचं मॉडेल आहे. हे जे काही रस्ते मोठे करा, लोकांची घरं तोडून अजून वाहनं खरेदी करायला लावा, अजून प्रदूषण करा, हे जे काही आहे ते विकासाचं नव्हे, हे विनाशाचं मॉडेल आहे. आम्ही देतोय ते विकासाचं मॉडेल आहे. नाही म्हणजे आता म्हणजे असं समजा की सगळं म्हणजे न्यायालय जी आधी दिलेली आहे, म्हणजे ही सरकारी यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणाकडे सगळी उपाययोजना नाही, तुमच्याकडे आहे असं म्हणायचं तुम्हाला? न्यायालयानं असं कुठंही म्हटलेलं नाही की लोकांना वाहनं खरेदी करू द्या. न्यायालयानं असं कुठेही म्हटलं नाही की सिटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर करा. न्यायालय त्याच्यावर नाहीये. न्यायालयाने सांगितलं ते परवानगी घेऊन घेतलेली घरं, इलिगल घरं, याच्यावर न्यायालय आहे. आम्ही न्यायालयाचा निकाल वाचलेला आहे. लोक न्यायालयाचा निकालच वाचत नाहीयेत. मुळामध्ये आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत. गरज पडली तर आम्ही न्यायालयासमोर देखील मांडणार आहोत की हे दुष्टचक्र सुरू आहे. यांनी या रस्ते रुंदीकरणाचा आणि वाहनांच्या संख्येचा काही संबंध आहे की नाहीये? त्याच्याशीच संबंध आहे. आम्ही म्हणतोय की वाहनांची संख्याच संपवा. आम्ही असा पर्याय देतोय की तुम्हाला रस्ता रुंदीकरणाची गरजच पडणार नाही. मग तर झालं का नाही? रस्ता रुंदीकरणाची गरजच पडणार नाही असा जेव्हा पर्याय तुमच्या समोर येतोय, जो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा आहे, त्यावेळेस न्यायालयाला काय अडचण राहील? न्यायालय उलट आनंदी होईल की जेव्हा आपलं प्रदूषण कमी होतंय, लोकांचा रोजगार वाढते, तेव्हा न्यायालयाला देखील आनंद होईल. परंतु न्यायालयानं असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही सिटी बस कमी करा, तुम्ही रिक्षा चालवायला घेऊ नका, तुम्ही लोकांना जे ते अमर्याद गाड्या खरेदी करू द्या. तर आता सध्याची लोकसंख्या जी आहे आणि अजून येणाऱ्या 30 वर्षात किंवा 50 वर्षामध्ये तर असं म्हणून जर काढलं नाही, येणाऱ्या 50 वर्षामध्ये चित्र काय असेल त्यावेळीच्या संख्येपर्यंत जर विचार केला तर? मुळात अतिक्रमणाची व्याख्या तुम्ही काय करता? हे सरसकट सगळ्यांना अतिक्रमण म्हणतात. मी जमीन विकत घेतलेली आहे, मी परवानगी घेतलेली आहे, माझं पण अतिक्रमण. आणि माझी जमीन मी विकत घेतलेली नाही, दुसऱ्याच्या जमिनीवर केला असेल तर माझं अतिक्रमण. परंतु मुळातच मी या शहराचा नागरिक आहे. मी काय आतंकवादी नाही आहे. या शहरामधले जेवढे राहणारे लोक आहेत ते काय आतंकवादी नाही आहेत. ते भारताचे नागरिक आहेत. त्यांना तुम्ही नोटीस देत नाही. जेव्हा तुम्ही कायदा पाळा म्हणतात आयुक्त साहेब, तेव्हा तुम्ही सकाळीपासून उठून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत कायदा पाळता का? कितीतरी कायदे आहेत आपल्या देशामध्ये. कितीतरी बारकाईने जर तुम्ही पाळायला गेलात ना, तर तुम्ही कायद्याचं पालनच करू शकत नाही. तुम्हाला अगदी पावलोपावली तुमची इलिगॅलिटी आम्ही निदर्शनास आणून देऊ शकतो. तुमचे ठेकेदार काय करतात, त्या ठिकाणी आपल्या सिद्धार्थ उद्यानाच्या गेटवर काय झालं, कसे काय लोक मेले, ती काय कायदेशीर झालं का? ते सगळं काही कायदेशीर तुम्ही करू शकत नाही आणि सगळं काही कायदेशीर लोकही करू शकत नाही. परंतु तुम्ही केलेलं कायदेशीर असं तुमची बेकायदेशीरपणा तुम्हाला कायदेशीर करून देण्यासाठी तुम्ही स्वतः वेळ घेता आणि लोकांनी बेकायदेशीरपणा केला म्हणून लगे बुलडोझरने तोडायला निघतात. तर असा भेदभाव काही बरोबर नाही. पण जाऊ द्या, तो भाग निराळा आहे, त्याच्याबद्दल डिबेट होऊ शकतात. परंतु आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे, ती मुळातच हा प्रश्नच सगळा सुटला पाहिजे यासाठी आम्ही हे केलेलो आहे. आम्ही काही लोकांना मुदत द्या पाडायला ह्याच्यासाठी नाही. लोक जे बुलडोझर घेऊन येतात त्यांना बुके घेऊन जातात आणि बुके घेऊन जाऊन काय म्हणतात, आम्हाला मुदत द्या. बिलकुल नाही. आमचा घरं पाडण्याला, मशिदी पाडायला, विहार पाडायला, मंदिरं पाडायला आणि आमचं जुरं औरंगाबाद शहर डिस्टर्ब करायला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हे औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. याला हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली पाहिजे. सर, कई ऐसे हेरिटेज मस्जिद मंदिर है जो आज डीपी प्लान के रास्ते में आ रहे हैं और एक तरफ आयुक्त साहब का बोलना है कि मैं चर्चा करूंगा और अभी तक उन्होंने किसी से चर्चा नहीं की. इसलिए आज हम लोग ये राइटिंग में प्रस्ताव दिया है, हमने निवेदन दिया है कि ये जो पुराना शहर है जिसमें हमारा बीबी का मकबरा है, पंचक्की है, कई नहरें हैं, मंदिर है, मस्जिदें है, पुरानी मस्जिदें है, मंदिर है, और ये हमारी पुरानी मार्केट, ये बाजार पेठ हमारी, ये भी हमारी धरोहर है, ऐतिहासिक धरोहर है. और इसीलिए हम लोगों ने ये प्रस्ताव दिया. ऐसा प्रस्ताव आज तक किसी ने उनको नहीं दिया है और इसीलिए उनको इस प्रस्ताव पे बात करना पड़ेगा. उनको चाहे तो रिजेक्ट करें, रिजेक्ट करके बताएं वो.
वो रिजेक्ट करके बताया। लेकिन हम लोग जो है, हम वाद उपस्थित करना नहीं चाहते, हम लोग बहुत अच्छे से चर्चा करना चाहते हैं और इस शहर की खुशहाली के लिए, लोगों की खुशहाली के लिए हम लोग बातचीत करना चाहते हैं, और जिससे आयुक्त का भी नाम होगा, कमिश्नर साहब का भी दुनिया में नाम होगा, ये हम बात करना चाहते हैं। सर कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि मनपा आयुक्त लोगों की बात सुनने को तैयार नहीं है। बिल्कुल सही बात। जैसा नाथवेली, हरसूल, अभी कल जो हादसा हुआ नारेगांव में, जिसकी वजह से आगे लाइन ऑर्डर और खराब हो सकती है, ऐसा दिखाई दे रहा है हमें। इसके अंदर मनपा आयुक्त ने क्या संज्ञान लेना चाहिए? हमारे संविधान में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है, इस देश में सबसे बड़ा कोई होगा तो इस देश का नागरिक है। इसलिए संविधान के पहले ही लाइन में उन्होंने लिखा है, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग, ये सर्वोच्च है, ये लिखा है। और इसीलिए कल एक मोर्चा निकलने वाला है। अच्छा, आगे की भूमिका और क्या हम है? लोग उस मोर्चा में भी शामिल होने वाले हैं। आगे की भूमिका क्या है? हमारी आगे की भूमिका ये है कि हम लोगों ने ये निवेदन आयुक्त को दिया है और उनसे टाइम मांगा है, उनसे चर्चा करेंगे, बातचीत करेंगे, और हम लोगों में भी जाएंगे, लोगों में भी ये प्रस्ताव रखेंगे, लोग क्या कहते हैं। अगर इस प्रस्ताव को साथ देते हैं तो शहर भी बचेगा और लोगों के घर भी बचेंगे, मंदिरें बचेंगी, मस्जिदें बचेंगी और पुराना शहर बचेगा, और इसीलिए हम लोगों में भी जाने वाले हैं। सर एक प्रश्न आहे की सध्या शहरात जे आहेत तर आपल्या शहराची ओळख प्रशासन वारंवार ऐतिहासिक शहर म्हणून करून देते जिकडे तिकडे. मात्र आता हर्सुलकडे आणि इतर काही भागात ज्या ऐतिहासिक मशिदी आहेत किंवा दुसरे ऐतिहासिक मॉन्युमेंट्स आहेत ते तोडले जाऊ शकतात. त्याबद्दल जे हेरिटेज प्रेमी आहेत किंवा मनपाची जी हेरिटेज कमिटी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, त्यासाठी मागणीच कोणी केली नाही आतापर्यंत, काय असं मागणी माझं करणार मत आहे. मग? म्हणून ह्या निवेदनाद्वारे आम्ही मागणीच केलेली आहे, आता ऑफिशियल मागणी केलेली आहे. ही ऑफिशियल मागणी आहे. जी हेरिटेज कमिटी आहे त्या कमिटीनं जुन्या औरंगाबाद शहराला हेरिटेज सिटी म्हणून जाहीर करावं. हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केल्यानंतर त्याच्यात कुठलाही बदल करता येत नाही. जाहीर तर ऑलरेडी केलेलंच आहे ना की नाही केलं, तसं केलं असतं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जिकडे तिकडे ऐतिहासिक शहर नाही, ते ऐतिहासिक तुम्ही शहर- G20 बद्दल बोलता. हम्म. G20च्या वेळेस त्यांना आम्ही काही केलं या शहरामध्ये हे दाखवायला काहीच नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे G20ची जेव्हा मीटिंग, आंतरराष्ट्रीय बैठक या शहरामध्ये होणार, त्यावेळेस या शहराचं वैभव काय, या शहरामध्ये आम्ही काय केलं हे त्यांना दाखवायला नव्हतं. म्हणून मग जे उरले सुरले आपल्या 52 दरवाजापैकी जे काही दरवाजे होते, जे काही आपलं बीबी का मकबरा, पानचक्की आणि जे काही जुने आपलं काही आहे, त्यालाच त्यांनी जरा सुशोभित करून लाईट लावली आणि त्याला दाखवायचा प्रयत्न केला. पण कागदावर त्यांनी हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केलं नाही. पण मी तुमचं आभार मानतो की तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलं. G20च्या निमित्ताने त्यांनी जगासमोर सांगितलंय की ही जी काही औरंगाबादचं जे जुनं आमचं औरंगाबाद शहर आहे, तो आमचा ऐतिहासिक वारसा आहे, त्यांनी जगाला सांगून दिलंय. आणि तुम्ही जगाला एक सांगणार आणि इथं तोडत बसणार, ते काही बरोबर नाही. मोर्चा तुमच्या वतीने नाही, तो मोर्चा काही नागरिकांनी हे केलेला आहे, कॉल केला, आम्ही त्याच्यात सहभागी होणार.